नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही पाहताय प्रभावी इंडिया. मंदिर की मस्जिद? लक्षात आलं असेल ना आपण कशाबद्दल बोलणार आहोत ते. वाराणसी न्यायालयाने बुधवारी हिंदू भाविकांना ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात प्रार्थना पूजा करायला अधिकार दिला. न्यायालयाच्या निदर्शनानुसार हिंदू भाविक व्यासाचे तळघर मध्ये पूजा पाठ करू शकतात. सध्याच्या मशिदीतील हा भाग बंद ठेवलेला आहे. जिल्हा प्रशासनाने पुढील 7 दिवसात हिंदूंना त्या ठिकाणी पूजा अर्चा करण्याची परवानगी दिली आहे, असं न्यायालयाने सांगितलं आहे. हे आपल्याला हिंदू पक्षकारांचे वकील विष्णू शंकर जैन यांनी माहिती दिली. मुस्लिम पक्षकार वरच्या कोर्टात जाणार असं मुस्लिम पक्षकारांनी सांगितलं. हिंदू पक्षकारांचे वकील मदन मोहन यादव यांनी पीटीआयला सांगितलं, जिल्हा न्यायालयाने न्यायाधीश अजय कृष्ण विशेष यांनी व्यासाच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार असल्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाची लढाई आपण थोडीफार का होईना जिंकलो असं वाटतंय. ज्ञानवापी परिसरातल्या असलेल्या व्यास तळघरात पहाटे 2 वाजता पूजा करण्यात देखील आली. आरती करण्यात आली. 30 वर्षांनी पूजा ही करण्यात आली. कोर्टाच्या आदेशानुसार बॅरिकेड हटवण्यात आलेले आहेत. 7 दिवसांची मुदत दिली होती, परंतु त्याच्या आतच म्हणजे सोमवारी पहाटे 2 वाजता व्यासाच्या तळघरात पूजा प्रार्थना करण्यात आली. त्यावेळी पूजेसाठी व्यास कुटुंबीय सोबत आयुक्त आणि 5 पुजारी होते, अशी माहिती आपल्याला मिळाली आहे. जितेंद्रनाथ व्यास हे व्यास कुटुंबातील आहेत. ते म्हणतात, त्या ठिकाणी काशी विश्वेश्वराचं मंदिरच आहे. ते स्वयंभू मंदिर आहे आणि ते राहील देखील. तुम्ही झाकलात तरीही ते मंदिराचं मशीद होणार नाहीये. स्वस्तिक, कमळ भिंतीवर आहेतच, शिवाय आपल्याला मूर्त्या देखील तिथे सापडल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो नंदी इतकी वर्ष वाट पाहतो आहे आपल्या धन्याची, शिवशंभूंची, त्यांची आपल्या नंदी महाराजांची प्रतीक्षा अंशतः संपली असं व्यासांचं म्हणणं आहे. पूर्णतः संपवायची आपल्याला ती कायदेशीर लढाई करून आपण ती पूर्णतः संपवणारच आहोत. ती कशी? तर आपल्याला तिथे स्वयंभू विश्वनाथाचं मंदिर, काशी विश्वेश्वराचं मंदिर हे भव्य दिव्य आपल्याला परवानगी मिळाल्यानंतर बांधायचं आहे. आणि इतक्या वर्षाची आपली सर्व हिंदूंची तपस्या फळाला येईल असं वाटतं. धन्यवाद.